नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि नियम आणि महत्त्व काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाशात ज्ञान पसरवतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्याची सुरुवातीस दीपप्रज्वलन करण्याची प्रथा आहे. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो. हेच दीपप्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण व्हावं अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. दिव्यांची वात कोणत्या दिशेने असावी ह्या संदर्भातही वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती आहे. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो हेही सांगितलेलं आहे. तर नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा का लावत असतो ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता पेटवण्याचे नियम आहेत. हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही. जर का हा दिवा विझला तर वाईट मानले जाते असं म्हटलं आहे. नवरात्रात अखंड दिवा. नवरात्रात 9 दिवसपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाचा अखंड दिवा लावतात. जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकतो किंवा आपण तिळीच्या तेलाचाही लावू शकतो दिवा. नवरात्रीतील 9 दिवस दिवा पेटत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा पेटत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्धी होतात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावतात आणि त्याचे नियमाने संरक्षण करावं. अखंड दिवा लावण्याची विधी. नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात. सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात. जर आपल्याकडे पितळाचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतात. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्याआधी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्या. काही ठिकाणी दगडाचाही असतो तो अखंड दिवा म्हणूनही वापरला जातो. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो. ही आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं. नंतर आपण त्याला लावावं. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याला खाली आधी अष्टदल कमळ ठेवा. तुम्ही घटस्थापना करत असणार तरी पण तुम्ही अष्टदल काढून आणि मगच दिव्याची स्थापना करू शकतात. किंवा तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल, तुमच्या कुलदेवतेच्या देवासमोर किंवा कुलदेवतेच्या फोटोसमोर तुम्ही ठेवत असणार तर अष्टदल कमळ ठेवा आणि किंवा अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकतो. अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे. ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलवापासून बनवलेली असते. 1.25 हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकतात. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा. पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावे. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला
फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्यावा. ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणात ठेवणं शुभ मानले जाते. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा ठेवण्यापूर्वी किंवा पेटवण्यापूर्वी आपण हात जोडून श्री गणेशा, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेची सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावे. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते. तुम्ही आवर्जून हा मंत्र नक्कीच म्हणू शकतात. अखंड दिवा लावण्यापूर्वी शुभ नियम. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं. दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्यास दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यास धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिणेला दिशेला केल्याने तोटा होतो. हा तोटा माणसाचा किंवा धनाचा रूपात देखील संभवतो. कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी दिवा लावतात. ह्या मंत्र जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होते. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोट जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचा सूचक असतो. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्याच्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असं केल्याने आजारपण वाढते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो. नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते. नवरात्राचा दिवा आपल्या घरात आणि कुटुंबात सौख्य, शांती आणि पितृशांती मिळते. नवरात्रात तुपाचा आणि मोहराचे तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्धी होतात. नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्रगतीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शनीच्या दुष्प्रभावामुळे सुटका मिळण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो. तर तुम्हाला कळालंच असेल की दिवे कोणत्या याचा लावावं आणि कोणत्या याच्याने दिवा लावल्याने आपल्याला लाभ मिळत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच नवरात्रीत अखंड दिवा लावा. आजचा व्हिडिओ आई तुळजाभवानीच्या चरणांशी ठेवते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. धन्यवाद.